प्रश्न पहिला, बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन 1 शेअर बाजार, ऑप्शन 2 कृषी व्यवसाय, ऑप्शन 3 बँकिंग क्षेत्र, ऑप्शन 4 क्रीडा क्षेत्र. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 शेअर बाजार. प्रश्न दुसरा, धान्याचे नुकसान करण्यापासून कीटकांना परावृत्त करण्यासाठी काय वापरले जाते? ऑप्शन 1 मीठ, ऑप्शन 2 व्हिनेगार, ऑप्शन 3 पाश्चरीकरण, ऑप्शन 4 प्रतिकर्षी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 प्रतिकर्षी. पुढचा प्रश्न आहे, नल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 गुजरात, ऑप्शन 2 आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 आसाम, ऑप्शन 4 कर्नाटक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 गुजरात. तर गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी नल सरोवर पक्षी अभयारण्य आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबईचे पहिले महापौर कोण होते? ऑप्शन 1 लोकमान्य टिळक, ऑप्शन 2 फिरोजशहा मेहता, ऑप्शन 3 न्यायमूर्ती रांडे, ऑप्शन 4 जगन्नाथ शंकर शेठ. उत्तर आहे ऑप्शन 2 फिरोजशहा मेहता. भारताच्या परराष्ट्र धोरणातील अलिप्तवादाचे जनक कोण आहेत? ऑप्शन 1 राजा राममोहन रॉय, ऑप्शन 2 दादाभाई नौरोजी, ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 4 महात्मा गांधी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू. देशाच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजे जागतिकीकरण, अशी जागतिकीकरणाची व्याख्या कोणी केली? ऑप्शन 1 दीपक नय्यर, ऑप्शन 2 पीटर ड्रकर, ऑप्शन 3 ॲडम स्मिथ, ऑप्शन 4 कमलनाथ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 दीपक नय्यर. पुढचा प्रश्न आहे, पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? ऑप्शन 1 पंढरपूर, ऑप्शन 2 नृसिंहवाडी, ऑप्शन 3 कराड, ऑप्शन 4 औदुंबर. उत्तर आहे ऑप्शन 2 नृसिंहवाडी. खालीलपैकी कोणती पदवी घेण्यासाठी विनायक दामोदर सावरकर शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन 1906 साली लंडनला गेले? ऑप्शन 1 MA, ऑप्शन 2 LLD, ऑप्शन 3 बॅरिस्टर, ऑप्शन 4 PhD. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 बॅरिस्टर. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? ऑप्शन 1 मलेरिया, ऑप्शन 2 कुष्ठरोग, ऑप्शन 3 कावीळ, ऑप्शन 4 क्षयरोग. उत्तर आहे ऑप्शन 1 मलेरिया. तर रक्तातील तांबड्या पेशींचा नाश झाल्यास मलेरिया या रोगाचे लक्षण दिसून येते. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 कोलकाता, ऑप्शन 3 लखनौ, ऑप्शन 4 लाहोर. उत्तर आहे ऑप्शन 4 लाहोर अधिवेशन. तर लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. शून्याधारित अर्थसंकल्पाचे प्रवर्तक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन 1 डॉक्टर मनमोहन सिंग, ऑप्शन 2 अरुण शौरी, ऑप्शन 3 पीटर पिहर, ऑप्शन 4 डॉक्टर MJ स्वामीनाथ. उत्तर आहे ऑप्शन 3 पीटर पिहर. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश जगातील फायरिंग युनिटद्वारे हवेत एकाच वेळी 4 लक्ष्य वेधणारा पहिला देश ठरला आहे? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 भारत, ऑप्शन 3 चीन, ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 भारत. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 औरंगाबाद, ऑप्शन 2 जालना, ऑप्शन 3 नाशिक, ऑप्शन 4 सांगली. उत्तर आहे ऑप्शन 1 औरंगाबाद.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे? ऑप्शन 1 चंद्रपूर, ऑप्शन 2 जळगाव, ऑप्शन 3 गडचिरोली, ऑप्शन 4 अकोला. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 गडचिरोली. टायटन हा खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? ऑप्शन 1 मंगळ, ऑप्शन 2 बुध, ऑप्शन 3 शनी, ऑप्शन 4 शुक्र. उत्तर आहे ऑप्शन 3 शनी. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त अपराध होतात? ऑप्शन 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 मध्य प्रदेश, ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 उत्तर प्रदेश. खालीलपैकी कोणत्या देशात सर्वात जास्त बालकामगार आहेत? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 साऊथ आफ्रिका, ऑप्शन 3 इंडोनेशिया, ऑप्शन 4 भारत. उत्तर आहे ऑप्शन 4 भारत. तर सर्वात जास्त बालकामगार भारतात आहेत. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 गोवा, ऑप्शन 3 नवी दिल्ली, ऑप्शन 4 कोलकाता. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 नवी दिल्ली. ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? ऑप्शन 1 पर्यावरण, ऑप्शन 2 साहित्य, ऑप्शन 3 वैद्यकीय क्षेत्र, ऑप्शन 4 फलोत्पादन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 पर्यावरण. तर ग्रीन पीस ही संघटना पर्यावरण या क्षेत्राशी संबंधित आहे. मानवी मेंदूचे वजन किती असते? ऑप्शन 1 400 ते 500 ग्रॅम, ऑप्शन 2 600 ते 700 ग्रॅम, ऑप्शन 3 900 ते 1100 ग्रॅम, ऑप्शन 4 1300 ते 1400 ग्रॅम. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 1300 ते 1400 ग्रॅम. पुढील प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला याचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. निळ्या रंगाचे केळे कोणत्या देशात आढळतात? ऑप्शन 1 चीन, ऑप्शन 2 फ्रान्स, ऑप्शन 3 अमेरिका, ऑप्शन 4 इराण. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.